नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असं टेस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण मित्रांनो हे बघा, आता ईश्वरीने या घराला आपलंसं मानण्याचं ठरवलेले असते। आता अंजली ही किचनमध्ये खीर बनवत असते आणि अविनाश मामा तेथे गप्पा करत असतात। तर आता ईश्वरी सुद्धा आता ताई म्हणून आता ह्या किचनमध्ये प्रवेश करते आणि अंजली ताईंना म्हणत असते की हे बघा, मला या घराचे काही संस्कार आहे ते सर्व काही सांगा। या घरामध्ये कोणतं व्रत वैकल्य काय करायचं आहे, कधी काय सणावाराला करावं लागतं, त्याबद्दल सगळं काही माहिती तुम्ही द्या। तेव्हा आता अंजलीला खूप आनंद होतो। अंजलीला एकतर माहितीच असते की ईश्वरी एक खरंच संस्कारी मुलगी आहे आणि ईश्वरी नक्की या घराला अगदी छान असं सांभाळू शकते हे आपल्याला माहिती आहे। म्हणून आता अंजलीला खूप असा आनंद झालेला असतो। आणि हे बघा मित्रांनो, आता नवरात्र उत्सव सुरू होतो। आता घरामध्ये खूप काही तयारी करायची असते। आजीने मात्र अगदी ह्या नवरात्रात देवीचा जो काही आजीचा आवडता म्हणजे जी आजी देवीची पूजा करत असते आणि आता देवीची पूजा करण्यासाठी अगोदर गुरुजींकडून ही पूजा होणार असते। त्यासाठी मात्र आता गुरुजी हे घरी येणार असतात। आता गुरुजी जेव्हा घरी येतात आणि ईश्वरीला जेव्हा बघून ते ईश्वरीला म्हणतात की हीच खरी या घरची लक्ष्मी आहे आणि ह्याच मुलीसोबत अर्णवची लग्नपत्रिका जुळली होती। त्यामुळे जे काही आता होणार आहे तर अर्णव आणि ईशूच्या आयुष्यामध्ये खूप चांगली घटना घडणार आहे। या म्हणजे मुलीच्या पायी लक्ष्मी आहे आणि ह्या राजशिर्के कुटुंबाची भरभराट होणार आहे असे मात्र आता गुरुजी सांगणार असतात। तेव्हा मित्रांनो आता आजीचे डोळे खडकन कसे उघडतात आणि ह्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये आता आजी ईश्वरीची माफी मागून ईश्वरीचा सून म्हणून कसा स्वीकार करणार आहे तर ते या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि आजीने ईश्वरीचा सून म्हणून स्वीकार केल्यानंतर आता ईश्वरी खुश होऊन अर्णवला त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे। तेव्हा मित्रांनो आता काय होतं हे आपण सविस्तर बघूया। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। चला तर मित्रांनो आता काय होईल पुढच्या भागामध्ये, तर आता घरामध्ये नवरात्रीचा उत्सव असतो। आता ईश्वरीने खूप छान तयारी वगैरे केलेली असते आणि आता आजी ही ईश्वरीवर नाराज असते आणि त्या दिवशी मात्र आता अंजली आणि वल्लरी जे काही ईश्वरीला सगळ्यांच्या समोर बोललेली आहे आणि त्यात म्हणजे आता अर्णवने ईशूची बाजू घेतलेली असते। या घरामध्ये ईश्वरी माझी बायको आहे, त्यामुळे आम्ही अगदी सर्व काही विधी पूर्ण करून लग्न केलेलं आहे आणि ह्या घरात अगदी हक्काची मालकीन ईश्वरी सुद्धा आहे, त्यामुळे कोणीही तिला टोमणे मारायचे नाही। या घरात तिचा हक्क आहे कारण ती माझी बायको आहे। आता असे म्हटल्यानंतर आजीला तर खूप राग येतो। आजीला असं वाटतं की अर्णव पूर्णपणे आता ह्या मुलीमध्ये गुंतत चाललेला आहे आणि आता वल्लरीला आता इतका आनंद होतो कारण आता अर्णव आणि आजी ह्या दोघांमध्ये चांगली जुंपलेली आहे। कारण कायम अगदी अर्णववर विश्वास ठेवणारी आजी जर अर्णवच्या विरोधात गेली तर आता माझ्या आकाशला सर्व काही प्रॉपर्टी मिळेल म्हणजे आजी अर्णवला काहीही प्रॉपर्टी देणार नाही असे वाटत असते। परंतु आता मामा आहे ना, मामा वल्लरीची बोलती बंद करतो। मामा आता वल्लरीला आतमध्ये आल्यानंतर म्हणतो की हे बघ, ईश्वरीच्या जर विरोधात तू गेली तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल आणि जे सत्य मी सांगणार आहे ते सत्य सांगायला तुम्हाला वेळ लागणार नाही। आता मात्र हे सर्व मामा म्हटल्यानंतर आता वल्लरी मामीची पूर्णपणे बोलती बंद होते। वल्लरीला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते। त्यानंतर मात्र आता वल्लरीला असं वाटतं की आता हे ईश्वरीला आजीच्या नजरेतून आणखीन उतरवायचं। त्यासाठी आता उद्या तर नवरात्र आहे, ईश्वरी नक्की काहीतरी प्रसादासाठी बनवेल आणि त्या प्रसादाचा जो काही बनवलेला खिचडीचा जो काही प्रसाद असेल तर तो मात्र आपण बिघडवायचा आणि तो पदार्थ जर बिघडवला तर मात्र आता आजी ईश्वरीवर आणखीनच रागवेल। पण त्या अगोदर आता वल्लरी आजीच्या रूममध्ये गेलेली असते आणि आजीच्या रूममध्ये जाऊन ती आजीच्या आणखीनच कान भरते। आजीला म्हणते की हे बघ, वल्लरी म्हणत असते की हे बघा आई, चिंटूने तुमच्याशी असं वागायला नको होतं कारण अर्णव हा तुमचा लाडका नातू आहे। तुम्ही त्याच्यावर इतकं प्रेम केलं आणि आज अर्णव त्याच्या बायकोसाठी म्हणजे त्या फालतू मुलीसाठी तुमच्याशी भांडला।
म्हणून आता वल्लरी कान भरण्याचा आणखीन प्रयत्न करत असते. आता काही क्षणातच या घराची मालकीण होऊ शकते आणि आता आपल्याला हे होऊन द्यायचे नाही. त्यामुळे आजी म्हणजे आई हे बघा ओल्ड लेडी असं ती म्हणत असते. आणि तुम्ही जर आता लवकरच त्यांच्या हातामध्ये जर हे सर्व कारभार दिले तर आता हा चिंटू तुम्हाला काही किंमत देणार नाही. कारण आता फक्त आणि फक्त म्हणजे ही ईश्वरीच मालकीण होऊ शकते. चिंटूने तर बोलून दाखवले आणि आता चिंटूने जर त्या मुलीला या घरामध्ये म्हणजे आणले आणि या घरामध्ये आता ती या घरात हक्काची जर मालकीण असेल तर आपला इथे काय उपयोग आहे. आपल्याला कोणीही किंमत देणार नाही. त्यामुळे आता आपल्याला त्या मुलीपासून सावध राहावे लागेल. त्यासाठी आता जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करावे लागेल आणि आपल्याला त्या मुलीला अगदी अर्णवपासून वेगळं करावं लागेल. तेव्हा आता आजीला आणखीनच टेन्शन येते. आता आजीला असं वाटतं की खरंच जर आपल्याला या घरातून हाकलून दिले, कारण आपण तर ईश्वरीबरोबर बोललो नाही, ईश्वरीचा रागराग केला तर मात्र अर्णव आपल्याशी व्यवस्थित वागणार नाही. आणि ज्या नातवावर आपलं इतकं मनापासून प्रेम आहे त्याचे आई वडील गेल्यानंतर आपण एका आईप्रमाणे त्याचा सांभाळ केला आणि तो आज जर आपल्यापासून दूर जात असेल तर काय उपयोग. आता आजीला खूप टेन्शन येते. आजीला खूप ताप भरलेला असतो. आजी आता वल्लरीला म्हणते की हे बघ वल्लरी, माझे कान भरण्याचा तू प्रयत्न करू नकोस. आत्ताच्या आत्ता येथून रूममधून चालती हो. मला काय करायचं आणि काय करायचं नाही हे माझं मी बघून घेईल. त्यामुळे हे बघ तू काही आता वाटेल तसं बोलू नको. चिंटू कधीही असे काही करणार नाही. एकतर माझं टेन्शन तू आणखीन वाढू नकोस. त्यानंतर आता उद्या नवरात्रीची पूर्ण तयारी आहे आणि ती तयारी तुला करायची आहे. वल्लरी तूसुद्धा या घरातील सून आहे. त्यामुळे घरच्या जबाबदाऱ्या काय असतात हे अगदी लक्ष देऊन करण्याचा प्रयत्न कर. आत्तापर्यंत तू या घरामध्ये कोणत्याही जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडलेले नाही. तुला फक्त मेकअप दागिने यामध्येच इंटरेस्ट आहे आणि स्वतःची हौस कशी पूर्ण करायची याकडे तुझं लक्ष असते. आणि आता एकतर तू दुसऱ्यांचे सुद्धा अगदी भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यामुळे जे काही आहे ते शांतपणे सर्व काही बघून आता या घरामध्ये उद्या नवरात्रीचा कार्यक्रम आहे आणि त्या वेळेस देवीची सर्व काही अगदी पूजा वगैरे करून डेकोरेशनची सर्व तयारी तुला अगदी करायला हवी आणि घटस्थापना करायची आहे. तेव्हा मात्र आता वल्लरीला खूप टेन्शन येते. वल्लरीला असं वाटतं की आपण ज्याचं करायला जावं भलं तर तोच आपल्यावर उलटतो. म्हणजे आता आपण या आजीचे कान भरायला गेलो म्हणजे ती आजी तर आपल्यावरच उलटली. आता म्हणजे आपल्या मनात काय आहे की अर्णव आणि हिच्यामध्ये भांडण जर लागले तर त्या ईश्वरीला घराच्या बाहेर काढायला वेळ लागणार नाही. मग आपण एक काम करू, आपण अर्णवचेच कान भरू आणि त्या ईश्वरीच्या विरोधात आपण अगदी तिला घराच्या बाहेर काढू. जर ईश्वरीच्या विरोधात आपण अर्णवला एक ना एक काही सांगितले तर नक्की आता अर्णव तिच्यावर रागवेल. कारण आता वल्लरी एकदा म्हणजे असं काही करत असताना रूममध्ये गेलेली असते आणि वल्लरीला आता डायरेक्ट रूममध्ये आल्यानंतर अर्णवने मात्र तिला काही कळून दिलेलं नसतं. कारण वल्लरी आता या दोघात प्रेम आहे की नाही का जगासमोर फक्त हे नवरा बायको आहे असं दाखवतात. आता आपल्याला हे शोधायला हवे असे तिने आता ठरवलेले असते. आणि तरीसुद्धा अर्णव आणि ईश्वरीने त्या वल्लरीसमोर काही एक अगदी येऊन दिलेले नाही. त्यानंतर मात्र आता आजी ही म्हणजे तिला ताप भरलेला असतो. आजीला टेन्शन येते. अंजली आता म्हणत असते की आता आजीकडे जावं लागेल कारण उद्या नवरात्र उत्सव आहे आणि उत्सवाची सर्व तयारी करायची आहे. आणि आता ईश्वरीसुद्धा घरामध्ये नवीन आहे, तिला सगळं काही समजावून सांगायला पाहिजे. त्यामुळे आता जे झाले ते झाले. लवकरात लवकर मात्र आता ईश्वरीला सगळी तयारी करायला सांगावी लागेल. म्हणून आता अंजली अगोदर ईश्वरीच्या रूममध्ये जाते. ईश्वरीला सर्व काही समजावते आणि ईश्वरीला म्हणते की हे बघ उद्या सकाळी तू लवकर तयार हो. आंघोळ वगैरे करून आता देवीची स्थापना व्हायला हवी, घटस्थापना करायची आहे. त्यासाठी सर्व आपल्याला तयारी करून ठेवायची आहे. गुरुजी लवकरच येतील. तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की बरं ताई ठीक आहे. त्यानंतर आता अंजली ही आजीच्या रूममध्ये जाते कारण आजीला सर्व काही सांगावे असे तिला आता वाटत असते. म्हणून आता आजी ही तापाने फणफणलेली असते. आजीने काही रूमचा दरवाजा उघडलेला नसतो. आजीला भलतेच टेन्शन आलेले असते. आता अंजली आवाज देते परंतु आता आजी काही दरवाजा उघडायला तयार नसते. म्हणून मात्र अंजली जोरात अर्णव अर्णव असे ओरडते. अर्णव मात्र आता तेथून जात असतो आणि तेवढ्यात आता
अंजली त्याला आवाज देते. अर्णव धावतच येतो. अर्णव म्हणतो की हे बघ अगं अंजली ताई, तू टेन्शन घेऊ नकोस, तू तुझी काळजी घे, कारण आता तुझ्या पोटामध्ये बाळ आहे. तू इतकं टेन्शन घेऊ नकोस, आजीला काही होणार नाही, आजी दरवाजा उघडेल. त्यानंतर मात्र आता आजी तरीसुद्धा चिंटूचं काही ऐकायला तयार नसते. तर ईश्वरी आता पुढे येते. ईश्वरी म्हणते की हे बघा आजी, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, आणि आज नवरात्रीचा सण आहे. नवरात्रीच्या सणाच्या दिवशी आजी तुम्ही जर रूममध्ये अशा नाराज होऊन बसलात तर देवी आईचा अपमान होईल की नाही. त्यामुळे आजी हे बघा, देवी आईचा अपमान जर या घरामध्ये व्हायचा नसेल तर तुम्ही दरवाजा उघडा आणि मनोभावाने आता येऊन तर बघा. पूजा कशी आता करायची आहे ते मला सांगा. तुम्ही जरी मला सून मानत नसाल तरीसुद्धा आता मी एक स्त्री या नात्याने हे व्रत करणार आहे आणि नवरात्रीचं हे व्रत करून मी आता या घराला अगदी सुख शांतता मिळाली पाहिजे यासाठी हे व्रत करणार आहे. तेव्हा आता तुम्ही काही काळजी करू नका, उद्याची सर्व तयारी झालेली आहे, गुरुजीसुद्धा येतीलच. तेव्हा आता आजीला असं वाटतं की खरंच आता उद्या नवरात्र आहे आणि आपण असं नाराज व्हायला नको आहे. ईश्वरी जरीही आता आपली कोणीही म्हणजे आपण तिला मानत नसलो पण तरीसुद्धा आता ती आपल्या अर्णवची बायको आहे आणि या घरची सून, त्या नात्याने मात्र आपण तिला अगदी प्रेमाने समजायला हवे. आता देवीच्या बाबतीत आपण असं वागायला नको. ईश्वरी आता किती आता या घरात जबरदस्तीने जरी आली असेल तर त्या बिचारीची काय चूक आहे, कारण तिलाच माहिती नव्हतं की हे लग्न इतक्या घाईने होतंय म्हणून आता आजी ही अगदी मोठेपणाने बाहेर येते आणि तेवढ्यात गुरुजीसुद्धा आलेले असतात. गुरुजी आल्यानंतर आता ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतात आणि सुभद्रा आजीला म्हणतात की सुभद्रा आजी, तुम्ही तर अगदी ज्या मुलीची पत्रिका जुळणार होते त्याच मुलीशी अर्णवची लग्न पत्रिका तुम्ही मला दाखवली होती आणि ही तीच मुलगी आहे. हिचं आणि अर्णवचं अगदी एकत्र येणं हे अगदी खूप असं शुभदायक आहे आणि हे त्यांचं जे संकेत आहे तर ते सुद्धा अगदी छान आहेत. पुढे काय होणार आहे, कारण ह्या मुलीच्या पायगुणामुळे तुमच्या राजशिर्के कुटुंबाची भरभराट तर होणार आहे, परंतु तुमच्या या घरात देवीचा वास तर अखंड राहणार आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, ही मुलगी तुमच्यासाठी अगदी योग्य आहे आणि अर्णवसाठी सुद्धा. तेव्हा आता सुभद्रा आजी म्हणते की मागच्या वेळेस जी पत्रिका दाखवली होती तर त्या पत्रिकात ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका जुळत नव्हती. तेव्हा आता ईश्वरी विचारते की आजी काय बोलतात तुम्ही, माझी पत्रिका तुम्ही अजूनपर्यंत बघितलीच नसेल, कारण आत्तापर्यंत मी माझी पत्रिका कुणाला दाखवलेली सुद्धा नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतो. मी तुम्हाला उद्या पत्रिका घेऊन येते आणि दाखवते. तेव्हा आता वल्लरीला तर धक्काच बसतो. वल्लरीला आता भीती वाटते. आपण ही पत्रिका बदलवलेली आहे, लावण्याची पत्रिका दाखवून अर्णवचं लग्न मोडलेलं आहे आणि आता ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांनी एकत्र येऊ नयेसाठी आपण ती पत्रिका बदलली होती. तेव्हा आता वल्लरीला अगदी थरथर काप सुटत असतो. तिला असं असतं की हे गुरुजी कशाला आला असेल आणि ह्या आजीसमोर सर्व सत्याचा उलगडा त्याने का केला असेल. आता ईश्वरी म्हणते की आजी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आता गुरुजींनी सुद्धा चांगले सांगितले आहे. त्यावर आता आजी लगेच खुश होते आणि ईश्वरीला अगदी प्रेमाने ती आशीर्वाद देते आणि अगदी थाटामाटात अगदी ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करून देवीच्या पूजेचा मान ती ईश्वरीला देते. तेव्हा आता अर्णव खूपच खुश होतो आणि इम्प्रेस होऊन तो आता ईशूकडे बघत असतो. तेव्हा आता मित्रांनो असेच काही डेली अपडेट्स पाहण्यासाठी आणि ईश्वरी आता या घरातील प्रत्येकाचं मन जिंकून घेण्यासाठी काय काय प्रयत्न करते आणि अंजली आता ईश्वरीची मदत करून ह्या वल्लरीला कसा धडा शिकवते, कारण वल्लरीने अंजली आणि अर्णव या दोघांना पोरकं केलेलं आहे आणि त्यांच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे. हे ईश्वरीच्या रूपाने आता सुप्रिया सर्वांना कसं सांगते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.